सकाळच्या घाईमध्ये फक्त 10 मिनिटात तयार होणारा हा व्हेज फ्राईड राईस आपण बनवणार आहोत. एकदा का असा टिफिन मुलांना दिला ना तर मुलं म्हणतील आई उद्या देखील मला हाच टिफिन दे. एवढाच चटपटीत होतो आणि करायलाही खूप सोपं आहे. चला करूया. त्यासाठी इथे 1 कप इतका बासमती तांदूळ घेतलेला आहे, 1.5 चमचा मीठ आणि अर्ध लिंबू घेतलेला आहे. आता गॅस ऑन करून त्यामध्ये पाणी उकळत ठेवायचं आहे. पाणी उकळलं की त्यामध्ये आपण तांदूळ घालणार आहोत. तर त्या अगोदर 1.5 चमचा मीठ घालायचं, लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे. लिंबाच्या रसामुळे भात हा छान पांढरा शुभ्र होण्यास मदत होते. तांदूळ आपण स्वच्छ धुवून ठेवलेला तो घालायचा आहे. आता गॅसची फ्लेम कमी नाही करायची, मोठ्या फ्लेमवरतीच हा तांदूळ 80 ते 90% आपण इथे शिजवून घेणार आहोत. अगदी 4 मिनिट लागतात. फुल फ्लेमवरती 4 मिनिटात तांदूळ हा छान शिजला जातो. खाली चिकटू नये यासाठी हा ढवळत ठेवायचा आहे. आणि बघा 4 मिनिटे होऊन गेलेली आहेत आणि तुम्ही बघू शकता. कसं चेक करायचं, या तांदळाचे असे तुकडे व्हायला लागले की याला या गरम पाण्यातून बाहेर काढायचं आहे. एका चाळणीच्या मदतीने याचं पाणी निथळून घ्यायचं आहे. तांदूळ एका चाळणीमध्ये काढला. आता हा तांदूळ गरमच फ्राईड राईससाठी न वापरता चांगला थंड करून घ्यायचा, म्हणजे याचे तुकडे होणार नाहीत. हा बाजूला ठेवून देऊया. आता तांदूळ शिजत होता तोपर्यंत मी भाज्या कट करून घेतलेल्या. तर बघा इथे 1 कांदा बारीक कट केला, गाजर कट केलेला आहे, शिमला मिर्च कट करून घेतली, पानकोबी बारीक कट केला, 7 ते 8 लसूण पाकळ्या बारीक चॉप केलेल्या आहेत, किसून घेतलेली आहे अद्रक, 3 ते 4 हिरव्या मिरचीचे तुकडे, अर्धा लिंबाचा रस घेतलेला आहे किंवा तुम्ही व्हिनेगर घेऊ शकता, आणि मोठे 3 चमचे इतका सोया सॉस घेतलेला आहे. अगदी चिमूटभर काळी मिरी पावडर घेतलेली आहे. सगळं साहित्य घेतलं. तांदूळ देखील आता थंड झाला असेल. फोडणी द्यायला घेऊया. आणि बघू शकता तांदूळ छान मोकळा फटफटीत झालेला आहे, थंड देखील झालेला आहे. फोडणी देऊया. आता गॅसवरती एका कढईमध्ये 3 चमचे तेल घेतलं. गरम तेलात सगळ्यात अगोदर जिरं घातलेलं आहे, बारीक चॉप केलेला लसूण, खिसलेली अद्रक घालायची आणि तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे. बारीक कट केलेली हिरवी मिरची, कांदा घालायचा. आता कांदा 2 ते 3 मिनिट आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये मी मुलांसाठी बनवत आहे हा राईस, त्यामुळे हिरवी मिरची मी 3 ते 4च वापरलेल्या आहेत. जर तुम्ही स्वतःसाठी बनवत असाल आणि तुम्हाला तिखट खायचं असेल तर थोडासा ग्रीन चिली सॉस घाला किंवा मग हिरव्या मिरचीचे प्रमाण थोडे वाढवले तरी चालेल. कांदा बघा 2 ते 3 मिनिट छान परतून घेतला. आता राहिलेल्या भाज्या घालूया. शिमला मिर्च घालायची, पानकोबी घालायचा आहे आणि गाजर. भाज्या सुद्धा आपण 3 ते 4 मिनिट छान तेलामध्ये परतून घेऊया. खायला हा राईस खूप चटपटीत लागतो, मुलांना खूप आवडेल आणि अगदी झटपट तयार होतो. आता या स्टेजला सोया सॉस घालायचा, लिंबाचा रस घालायचा आहे. लिंबाचा रस पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातला तरी देखील चालेल. तयार थंड झालेला शिजवून घेतलेला भात घालूया. आता त्यामध्ये मिरी पावडर घालायची आणि अगदी थोडंसं हवं असेल तर मीठ घालायचं आहे, कारण तांदूळ शिजवताना देखील आपण मीठ घातलं होतं. आणि या पद्धतीने याला मिक्स करायचं आहे, जेणेकरून तांदळाचे तुकडे होणार नाहीत. अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. आणि बघा अगदी झटपट असा तयार झालेला आहे आपला फ्राईड राईस. मुलांना खूप आवडतो, तुम्ही घरी नक्की ट्राय करा. सकाळच्या घाईमध्ये आपल्याला हेल्दी आणि चटपटीत असं जर काही द्यायचं असेल तर तुम्ही हा फ्राईड राईस नक्की करून बघा. याच पद्धतीने मिक्स करायचं
साधारण 3 ते 4 मिनिट आपण याला गॅसवरती ठेवणार आहोत. आणि बघा, आपला राईस तयार आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. परत भेटूया शाळेचा डब्बा या सिरीजच्या 3ऱ्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.